पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. धन्यवाद येशू. जेव्हा माझा गुरुदीक्षा झाला, गुरुदीक्षा दिली मला छोटा बिशपनी. आमच्या मोठा बिशपकडे मी गेलो आशीर्वाद घ्यायला. हालेलुया. मी बिशपना सांगितलं मी मिशनला जातो. हालेलुया. मला मोठा बिशपनी सांगितलं तुला मी एक गोष्ट सांगतो, मिशन मध्ये जाताना माझ्याकडे प्रार्थना नाही करायची. हालेलुया. माझ्याकडे प्रार्थना नाही करायची. प्रेज द लॉर्ड हालेलुया. बिशपने सांगितलं संत जोसेफकडे प्रार्थना करायची. हालेलुया. माझ्याकडे भरपूर काम आहे. हालेलुया. जोसेफकडे काम खूप कमी आहे. हालेलुया. बिशपने मला सांगितलं तू बघ आपल्या डायोसिस मध्ये भरपूर आशीर्वाद आहे, आत्मिक आशीर्वाद जबरदस्त आहे. हालेलुया. जेवढे आशीर्वाद आपल्याला मिळालं ते सर्व मी संत जोसेफच्या मागे लागल्यामुळे मिळालेलं आहे. बिशपने मला, बिशप रिटायर्ड आहे, बिशप स्वामी त्यांच्या घरामध्ये वरती राहून मला एक एक गोष्टी दाखवलं. हालेलुया. एक एक भाग दाखवलं. मला बोलले की कसे म्हणाले माहिती आहे का? हालेलुया. एक एक गोष्टीचा पाठीमागचा इतिहास बोलले. संत जोसेफला पकडायचे. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. तुम्ही आमला समजा अगोदरचे कॅलेंडर बघितलं असेल, स्लीपिंग जोसेफ. प्रेज द लॉर्ड हालेलुया. पोप फ्रान्सिसने सांगितलं की माझ्या सगळ्या जबाबदारी मी. हालेलुया. पोप साहेबांचं काहीतरी सिक्रेट असेल तर एका कागदामध्ये लिहून झोपणारा हालेलुया झोपणारा जोसेफच्या उशाकडे ठेवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनुभव आहे, पोप साहेबांना अनुभव आहे. संत जोसेफच्या मध्यस्थीने एक एक काम झालेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. स्लीपिंग जोसेफ म्हणजे जोसेफला दुसरा काही काम धंदा नाही, झोपलेला आहे असं त्याचा अर्थ नाही. हालेलुया. स्लीपिंग जोसेफ म्हणजे जोसेफ झोपलेला असताना स्वप्नाद्वारे देव त्यांच्याशी बोलत होते. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. झोपा काढणारे जोसेफ असे अर्थ नाही. हालेलुया. जोसेफ ख्रिस्त मंडळीचा संरक्षक आहे. दुर्बल स्त्रियांचा संरक्षक आहे. सिस्टर लोकांचा संरक्षक आहे. फादर लोकांचा संरक्षक आहे. ख्रिस्त मंडळीचा संरक्षण करण्याचा काम संत जोसेफ करतात. हालेलुया हालेलुया. ख्रिस्त मंडळीचा जे ट्रेडिशनल प्रेयर आहे त्यामध्ये आपण संत जोसेफला विचारतो, आठवण करून देतो. हालेलुया. तेव्हा तू बाळ येशूला जसे वाचवलं तसे आज आमच्या रक्षक कर. हालेलुया. धन्यवाद येशू. मागे पुढे न बघता, बाकी काही न बघता मिस्र देशाकडे बाळ येशूला घेऊन संत जोसेफ पळाला.
हालेलुया. धन्यवाद येशू. ही खात्री आहे. कशाची खात्री आहे? हालेलुया. आज आपण कोणत्याही प्रसंगामध्ये असो आपल्या परिस्थितीकडे लक्ष द्यायला संत जोसेफ निरंतर उत्सुक आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, माझ्या बिशप स्वामीने मला जसे बोलले तसे मी चालू केलेली जी चर्चा आहे त्या चर्चेचं नाव संत जोसेफ चर्च म्हणते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेळ भेटलं तर या 2-3 दिवसांमध्ये प्रभूने कशा कशा पद्धतीने कार्य केलं त्याबद्दल मी तुम्हाला काहीतरी इशारा देतो. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, आपण आज कोणतरी एका सिस्टरांनी मला फोन केला. मला सांगितलं, फादर मला पावित्र्यामध्ये वाढायचं आहे, मला एक आशीर्वाद द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने त्या सिस्टरांना 2 संदेश दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. टोटल ओबीडियन्स आणि utter humility. Praise the Lord. Hallelujah. आज्ञा पाळायचा वेळ येत आहे तेव्हा मागे पुढे बघायची गरज नाही. पावित्र्यामध्ये वाढायचं असेल तर आज्ञाधारकपणामध्ये वाढायचं. हालेलुया. आज्ञाधारकपणामध्ये डायल्यूट नाही करायचं. हालेलुया. हालेलुया. utter humility. हालेलुया. जेवढे नम्र बनता येते तेवढे नम्र बना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला तरी वाढ करायची इच्छा असेल तर हालेलुया. धन्यवाद येशू. आज तुमच्यामध्ये कोणतरी येऊन मला बोलले, फादर आम्हाला काही अपेक्षा नाही, आता उरलेली आयुष्यामध्ये आम्हाला आत्मिक जीवनामध्ये प्रगती करायची. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. संत फाउस्टिनाच्या जीवनातून प्रभूने त्यांना एक उत्तर दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. संत फाउस्टिनाला प्रभूने सांगितलं, संत फाउस्टिना मरियेला देवदूताचा मरियेला संदेश दिला आहे की प्रार्थना बोलत आहे. हालेलुया. तेव्हा परमेश्वराने तिला समजावून दिले, पावित्र्यामध्ये असलेली वाढ म्हणजे पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या प्रीतीमध्ये त्यांच्या तेवढे उंचवणे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, एक गोष्ट आपण जाणायचं. प्रेज द लॉर्ड. आपल्या देव कंजूस नाही. आपले देव बिलकुल कंजूस नाही. हालेलुया. आपल्या देवामध्ये हेवा म्हणून एक चीज बिलकुल नाही. हालेलुया. आपले देव प्रत्येकाला असे उच्चारत आहे कितपर्यंत पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचा इतके उंच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फाउस्टिनाला प्रभूने सांगितलं, पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या प्रीतीचा तेवढे तुला उंच करावं, आम्ही जिथे आहे तिकडे तुला पोहोचवावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर लूकाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये या सुंदर गोष्ट आपल्याला सांगत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. फाउस्टिनाला बोललेली तीच गोष्ट.
हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. 40वां वचन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण उजवा हात वर करून देवाचा या सुंदर प्रोमिस आहे आपण सिस्टरांच्या मागे बोलूया. गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखे होईल. हालेलुया. देवाचा आपल्याकडून ही अपेक्षा आहे. हालेलुया. गुरु सारखा पूर्ण व्हावं. स्तोत्र संहिता 141 अध्याय 1. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो, माझ्याकडे सत्वर ये. मी तुझा धावा करीतो, तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. पाठीवरती मध्य भागामध्ये असलेल्या एक दुखणे येशूच्या कृपेने प्रभू येशूने पूर्णपणे आता बरे केलेले आहे. कोणाला तरी एक पूर्ण पायाला जे दुखणे आहे त्यामध्ये फरक येत आहे. खास करून पायाच्या गुडघ्याच्या भागातील दुखण्यामध्ये काही लोकांना परमेश्वर पूर्ण हीलिंग देत आशीर्वाद करत आहे. कोणाच्या तरी कानाच्या आजूबाजूच्या ठिकाणी अचानक काही अस्वस्थता येत आहे. त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. येशू एका व्यक्तीला, ज्या व्यक्तीला दुष्ट शक्ती जबरदस्त त्रास देत आहे, त्या व्यक्तीला येशू वचन देत आहे, तुम्ही आपला पूर्णपणे बरे होणार. फक्त माझ्या बरोबर चिकटून राहा. मिस्सा प्रार्थना, रोजच्या रोसरी आणि घरातील प्रार्थना टाळायचं नाही. तू रोजच्या प्रार्थनामध्ये भाग घेत राहा. येशू सांगत आहे तुला पूर्ण बरेपणा येणार. कोणाचा तरी एक नाकपुडं खूप त्रासातून जात आहे, नाक बंद झाल्यासारखं कधी कधी होत आहे, त्यांनाच घशाचा पण त्रास होत आहे. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला आशीर्वाद करत आहे, बरे करत आहे. देवाबरोबर विश्वासू राहायला प्रभू त्या व्यक्तीला सांगत आहे. अद्भुत असा रीतीने अमलाश्रमचा व्हिडिओ पाहणारा अनेक लोकांना या दिवसांमध्ये संरक्षण मिळालेलं आहे आणि परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. 2024 मध्ये जेवढे आशीर्वाद आपल्याला मिळालं त्यासाठी आणि तसाच प्रकारे या नवीन वर्षामध्ये प्रभूचा आपण जय जयकार करूया. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.